जनसेवेचा वसा हा त्यांच्या आजोबांपासून आहे. का सत्ता नसताना तिनं भरपूर काम केलेलं आहे महिलांसाठी. समर कॅम्प, परत रोजगार पण मिळवून दिलेला आहे त्यांनी. त्या वुमन एम्पॉवरमेंट टाईप आहेत की पहिला सर्व महिला साळोखीनगरच्या पुढे गेल्या पाहिजेत आणि मगच मी मागे पाठिंबा देऊन ह्या महिलांना मोठं केलं पाहिजे, असं त्यांचं कार्यपद्धती आहे. गेली 10 वर्षे तिने लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी खूप कामे केली आहे. स्वराज्य मंचाची स्थापना तर तिने केलीच आहे. ती गरजू लोकांना आणि महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी तर गेली 10 वर्ष झालं भरपूर काम करत आली आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी तरी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्या 10-15 वर्ष झाली समाजकार्यात आहे. तिनं आजपर्यंत तरी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले. नगरसेवक असून सुद्धा जी कामं झालेली नाहीत ती ह्यांनी नगरसेवक नसताना केलेली आहेत कामं तेंडुलकरांनी. सुशिक्षित महिला असती ती आपल्याबरोबर इतर स्त्रियांना पण मोठं करण्यासाठी धडपडत असते आणि हेच नेहा मॅडम सध्या करत आहेत. तेंडुलकर मॅडम आणि अभय तेंडुलकर आणि नेहा तेंडुलकर हे दोघंही एकतर मुळात सुशिक्षित आणि डाऊन टू अर्थ असणारे म्हणजे नगरसेवक पदाला एक लायक माणसं आहेत ती. आज मला सांगायला अभिमान वाटतो की आज डॉक्टर पदवी असून सुद्धा ही महिला सर्वसामान्यापर्यंत बिनधास्तपणे पोहोचते आणि त्यांच्यात काम करण्याची वृत्ती कळकळ दिसून येते. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले. शहरात आपल्याला सर्वत्र राजकीय वातावरण तापलेलं बघायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्यांच्या मनात नगरसेवक कसा असावा, त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांनी काय काय केले पाहिजे हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मध्ये. तर जाणून घेऊयात या प्रभागात नेमकं काय वातावरण आहे, येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर जनतेच्या मनातील नेमका नगरसेवक कोण आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. महापालिकेची निवडणूक खूप वर्षांनी होती, एकंदरीत काय सांगाल या प्रभागात काय वातावरण आहे? वातावरणात म्हणाल तर खूप छान चालू आहे वातावरण महायुतीचं. या प्रभागातून नेहा तेंडुलकर उभा आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं काम म्हणजे खूप छान चालू आहे, ते काम केलेलं आहे त्यांनी प्रभागामध्ये. कशी आहे काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत त्यांची खूप छान आहे. तेंडुलकर कुटुंबियांविषयी काय सांगाल? तुला काय? तेंडुलकर कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर खूप म्हणजे त्यांचे काम करण्याची पहिल्यापासून म्हणजे त्यांना आवड असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत. तसं त्यांचे म्हणजे काय होईल या निवडणुकीत? यामध्ये निवडणुकीमध्ये भाजप महायुतीची सत्ता येतील लोक मत देतील का? हो, कारण तसं काम पण तसं आहे ना, त्यामुळे काय काय चुरस काय असणार आहे या निवडणुकीत? चोरस म्हणण्यापेक्षा कसं आहे, काम महत्वाचं, विकास हा केलेला महायुतीने विकास केला हा महत्वाचा आहे जास्त करून. निवडणूक होते महापालिकेची, एकंदरीत काय सांगाल या प्रभागात काय वातावरण आहे? खूप उत्साही वातावरण आहे कारण उमेदवारच तसा आहे. माझी मैत्रीण नेहा अभय तेंडुलकर ही प्रभाग क्रमांक 20 मधून उभी आहे आणि जेव्हापासून आमची ओळख झाली आहे तेव्हापासून ती सतत कार्यरत बघितलेली आहे. जसं की बीशी घेणं, बीशी अरेंज करणं, लहान मुलांचे समर कॅम्प घेणं, त्यात डिफरंट ॲक्टिव्हिटी सगळ्या घेणं, मुलांना शिकवणं, श्लोक पाठांतर किंवा ड्रॉइंग, क्राफ्ट, लाटीकाठी असे तिनं उपक्रम भरपूर घेतलेले आहेत. मुलांचं ॲप्रिसिएशन केलेलं आहे. प्लस तिनं महिलांना खूप रोजगार मिळवून दिलेला आहे, महिला सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे. आणि पणत्या रंगवणं, उटणं बनवणं, ऑइल मेकिंग हे सगळं दिवाळीमध्ये ती उपक्रम घेते. आणि खूप म्हणजे सगळ्या जवळजवळ इतक्या ओळखीच्या तिच्या मैत्रिणी झालेल्या आहेत, आम्ही तर आहोतच, आणि खूप सपोर्ट आहे तिला आणि ती निवडून येणारच. मोठ्या प्रमाणात तेंडुलकर यांना जनतेतून प्रतिसाद मिळतो, काय कारण आहे? कारण सत्तेत नसताना त्यांनी खूप कामं केलेली आहेत. तुम्ही एनी टाइम त्यांना कॉल करा, ते येणार, तुमचं काम करून देणार, अशी ही व्यक्ती आहे. काय सांगाल तेंडुलकर कुटुंबियांबद्दल? जनसेवेचा वसा हा त्यांच्या आजोबांपासून आहे. माझ्या सासूबाई सांगतात, आजोबांना मी बघितलेलं नाही पण आजोबांपासून आहे. तो वसा त्यांच्या सासूबाईंनी घेतलेला आहे आणि आता नेहा पुढे हा घेत आहे. काय होईल या निवडणुकीत? येणार, निवडून येणारच, भरघोस मतांनी निवडून येणार नेहा. भाजप निवडून येईल असं तुम्ही सांगताय, काय कारण असेल? भाजप पक्षातून ती उभी आहे, तिचं काम आहे, सरांचं काम आहे, सरांचं खूप काम आहे आणि ते समोर कधीही येत नाहीत. काम त्यांचं खूप आहे पण समोर नाही येत ते. तर ती व्यक्ती अशी आहे की ती तुम्ही कधी पण बोलवा, तुमचं काम करून ती देणार. काय अभय तेंडुलकर. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होणार या निवडणुकीत?
लाडक्या बहिणी योजनेचा सगळ्याजणी लाभ घेत आहेत आणि सगळ्याजणी आनंदी आणि समाधानी आहेत आणि जी काही त्यांना रक्कम मिळते त्यात त्यांना म्हणजे सॅटिस्फॅक्शन आहे. तुम्हाला काय वाटते की नगरसेवक कसा असावा, काय सांगा? नगरसेवक म्हणजे प्रभागाचा विकास करणारा असावा आणि नागरिकांची मतं समजावून घेणारे असावे. काय सांगाल, जर बघितलं तर या प्रभागामध्ये सध्या कोणाची हवा आहे? भाजप महायुतीचे. महायुतीला यावेळी जनता कौल देईल काय? हो देईल की, कारण महायुतीने बरेच काही हे केलेत, योजना राबवल्यात, त्या योजनांचा लाभ घेतात. भारतीय जनता पक्षाकडून या प्रभागातून नेहा तेंडुलकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? नेहा तर खूपच प्रभावी आहे, म्हणजे का सत्ता नसताना तिनं भरपूर काम केलेलं आहे महिलांसाठी. समर कॅम्प, परत रोजगार पण मिळवून दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे आमच्या मैत्रिणींना पण भरपूर साथ दिलेली आहे. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे तेंडुलकर यांची? खूपच छान आहे पद्धत, म्हणजे समजावून घेणं, मन मिळावं आहे कुणाचं, म्हणजे सगळ्यांचा आदर राखून बोलणार आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं तुम्हाला वाटतं? महायुतीची सत्ता. येईल काय? हो येईल की. नेहा पण नेहाची तर येणारच आहे आमच्या कॉलनी. निवडणूक होते महापालिकेची, एकंदरीत काय सांगाल या प्रभागात काय वातावरण आहे? या प्रभागामध्ये वातावरण खूप छान आहे. स्पेशली मी नेहा तेंडुलकर भाजप उमेदवार यांच्या पाठीशी आहे, कारण मी 1 वर्षात झाले या प्रभागात येऊन, पण तरी पण ह्यांची कार्यपद्धती, ह्यांचं मॅनेजमेंट, कधीही एकट्या अशा पुढं न जाणाऱ्या, प्रत्येकाला हाताला हात धरून पुढे घेऊन जाणारे अशा त्या काम करतात आणि त्यांचा तो उत्साह बघून कुठेतरी आम्हालाही असं वाटतं की आम्हीही त्यांच्या पाठीला पाठ लावून का होईना आम्ही त्यांच्यासोबतही काम करून समाजकार्य हे केलंच पाहिजे. नक्कीच. काम करण्याची पद्धत कशी आहे नेहा त्यांची तेंडुलकर? काम करण्याची पद्धत खूप छान आहे, नियोजित पद्धत आहे. कधीही कुणाला असं काही पुढे मागे करणार नाहीत. प्रत्येकाला काय काम आहे, काय मॅनेजमेंट आहे हे सांगणार, प्रूफ प्लॅन व्यवस्थित सांगणार. कुठेही असं नाही की कपटीपणानं मीच करणार, बाकीचं कुणी करायचं नाही, मीच पुढे जाणार, असं नाही आहे. त्या वुमन एम्पॉवरमेंट टाईप आहेत की पहिला सर्व महिला साळोखेनगरच्या पुढं गेल्या पाहिजेत आणि मगच मी मागे पाठिंबा देऊन ह्या महिलांना मोठं केलं पाहिजे, असं त्यांचं कार्यपद्धती आहे. तेंडुलकर कुटुंबीय आणि जनता हे नातं कसं आहे एकंदरीत? तेंडुलकर कुटुंबीय हे गेले 3 पिढ्यांमध्ये समाजकार्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांचं समाजकार्य बघतात. साळुंखेनगरमधला एक आणि एक परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे असं मला तरी वाटतंय, कारण त्यांचं जे पद्धत आहे काम करण्याची ती खूप छान, सोपी आणि सगळ्यांना सोयीस्कर असेल अशी आहे. त्यामुळे तेंडुलकर परिवार आणि समाज एकंदरीत हाताला हात धरून काम करणारी आहेत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये महायुती नक्कीच पुढे येईल आणि नक्कीच ह्यांचा विजय होईल अशी तरी आम्हाला शाश्वती आहेच. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीत? लाडक्या बहीण योजनेबद्दल जर बोलायला गेलं तर खालोखाल असणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना हा आधार खूप मोठा दिलाय. मोदी सरकार असू देत, फडणवीस सरकार असू देत, या सरकारने हाताला हात धरून का होईना या महिलांना मोठं केलंय. कुठे ना कुठेतरी जी गरिबी परिस्थितीमध्ये राहणाऱ्या होत्या त्यांना या 1,500चा का होईना एक महिना चांगला जातोय आणि म्हणूनच भाजप सरकारला पाठिंबा हा समाजाचा पहिल्यापासून आहे आणि आत्ताही आहेच. काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? भाजपची यावी अशीच इच्छा आहे, कारण सगळीकडे बघताच त्यांनी लोकांना किंवा महानगरपालिकेमध्ये सुद्धा बघायला गेलं तर भाजप सरकारच यायला पाहिजे असं वाटतंय. नेहा तेंडुलकर यांना मोठ्या प्रमाणात जनतेतून प्रतिसाद मिळतोय, काय कारण असू शकते याचं? त्यांचं नियोजन, त्यांचं बोलणं, त्यांनी कुठंही असं मोठं छोटं गरीब श्रीमंती असं कधीही बघितलेलं नाही आहे, किंवा ज्येष्ठ नागरिक जरी असले तरी त्या संस्काररित्या वागतात. नमस्कार करून त्यांच्याशी बोलणं, काय अडीअडचणी आहेत, काय भागात केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठल्या सुविधा कमी आहेत यात पहिल्यापासून बघत आलेल्या आहेत. म्हणूनच त्यांचं ह्या एरियामध्ये साळुंखेनगरमध्ये का होईना व्यवस्थित काम आहे. नक्कीच. काय सांगाल ताई की नेहा मॅम नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी कोणतं काम पाहिलं पाहिजे? नगरसेवक जर झाल्याच तर त्या पहिल्यांदा या भागातल्या महिला असू देत किंवा प्रभाग 20 मधल्या महिला असू देत, त्या महिलांसाठीच त्यांनी पहिल्यांदा कार्य पुढं नेलं पाहिजे. महिलांनाच त्या पहिल्यांदा प्राधान्य देतात, त्यामुळे महिलांसाठी जिम असू दे किंवा त्यांच्या स्वतःच्या सासूबाई योगा चालवतात, योगा क्लासेस चालवतात, त्याही त्या घेऊ शकतात. महिलांना रोजगार कमवून देतात, आणखीन रोजगाराचे प्लॅटफॉर्म्स त्यांनी द्यायला पाहिजेत. युवकांना इंटरव्ह्यूचे प्लॅटफॉर्म्स त्यांनी प्रोव्हाइड केले पाहिजेत आणि नक्कीच त्या हे काम करण्यासाठी सक्षम आहेत. महापालिकेची काय सांगाल, या प्रभागामध्ये कोण निवडून येईल असं वाटतं?
डॉक्टर सौ नेहा अभय तेंडुलकर हिच्या कार्याबद्दल किती सांगावं तेवढं कमीच आहे. गेली 10 वर्षे तिने लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी खूप कामे केली आहे. स्वराज्य मंचाची स्थापना तर तिने केलीच आहे. लहान मुलांसाठी समर कॅम्प असो, मोठ्यांसाठी महिलांसाठी ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस, दिवाळी फेस्टिवल असो, तसेच 8 मार्च जागतिक महिला दिनांचा कार्यक्रमही तिने खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करण्यात आला. तसेच दांडिया आणि गरबा इव्हेंट आणि वर्कशॉप या इव्हेंट आणि वर्कशॉपमध्ये सर्व महिलांनी खूप खूप एन्जॉय केला होता. तसेच अभयदादांनीही भरपूर गरजू लोकांना खूप मदत केली आहे. एवढा मोठा विकास कामं त्यांचा डोंगर उभा केलेला आहे, काय होईल या निवडणुकीत असं वाटतं? या निवडणुकीत तर विजयी नेहाच होणार आहे, त्यात काय वाद नाही. भाजप तर आघाडीवर आहेच. तसेच लाडक्या बहिणीचाही भरपूर महिलांनी लाभ घेतात, त्याचाही खूप फायदा होतो. त्यामुळे ते एक आहे कारण. महापालिकेची निवडणूक होते, या प्रभागातून नेहा तेंडुलकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? नेहा ही माझी खूप गेली 22 वर्ष झालं मैत्रीण आहे आणि मला ती या निवडणुकीत जिंकून येणार ह्याची नक्की गॅरंटी आहे आणि सगळ्यांचे पण भरपूर प्रयत्न सुरू आहेत आणि तिचा विजय हा निश्चय म्हणजे नक्कीच आहे आणि ती यशस्वीरित्या पार पडू दे हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. नक्कीच. काम करण्याची पद्धत कशी आहे? तिची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. म्हणजे ती गरजू लोकांना आणि महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी तर गेली 10 वर्ष झालं भरपूर काम करत आली आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी तरी तिने खूप प्रयत्न केलेले आहेत आणि तिची काम करण्याची पद्धत म्हणलं तर खूप चांगली आहे. तेंडुलकर कुटुंबीय आणि जनता कसं नातं आहे? खूप अगदी म्हणजे जवळचं नातं आहे. तेंडुलकर कुटुंब पहिल्यापासूनच समाजकार्यासाठी पुढाकार घेऊनच काम करत आलेलं आहे आणि त्यांनी भरपूर लोकांना म्हणजे मदतसुद्धा केलेली आहे आणि त्यांचं नातं अगदी कौटुंबिक आहे. त्यांनी सगळ्यांना आपलंसं मानतात आणि सगळ्यांना आपलं समजून मदतसुद्धा करतात. तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत येईल? भाजपचंच यायला हवे आहे. म्हणजे महायुतीची सत्ता येण्याची गरजेचीच आहे. जर आपली प्रगती व्हायची असेल तर महायुतीलाच आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिलेलं पाहिजे आहे आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून मी तरी म्हणतो म्हणजे आता आपले आता 4 भाजपचे उमेदवार आहेत आणि 1 धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचे आहेत. प्रत्येकाने त्यांनाच मत देऊन भरपूर मतांनी यशस्वीरित्या निवडून आणलेलं पाहिजे आहे. निवडणूक होते, या प्रभागातून भारतीय जनता पक्षाकडून नेहा तेंडुलकर उभे आहेत, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 20 मधून भारतीय पक्षाच्या उमेदवार डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर यांच्याविषयी बोलायचं तर त्या 10-15 वर्ष झालेल्या समाजकार्यात आहेत आणि आम्ही आता प्रत्यक्ष त्यांच्या भागातच राहिला आहे जवळ, त्यामुळे आम्ही ते जवळून पाहिलेलं आहे. लहान मुलांसाठी, महिलांसाठी त्यांनी बरंच काम केलेलं आहे. अभय सरांनी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. नक्कीच. तेंडुलकर कुटुंबियांनी जो सामाजिक कार्याचा वारसा जपलेला आहे तो पुढं कशा पद्धतीने चालवतील नाही मॅडम? नक्कीच चांगल्या पद्धतीनं चालवतील, कारण आतापर्यंत त्यांनी जे केलेलं आहे काम त्याच्यावरून तरी आम्हाला म्हणजे आत्मविश्वास आहे की ते पुढेही काम करणार आणि हा आमच्या भागाचा विकास ते नक्कीच करतील. नेहा तेंडुलकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत सांगायची तर ते स्वभाव त्यांचा खूप मनमिळावा आहे आणि गोड बोलून म्हणजे कोणी असू दे, लहान मुलगा असू दे, वयस्कर असू दे, तरुण असू दे, तर त्यांच्याविषयी त्यांच्या भावना मनात खूप चांगल्या, आदरयुक्त बोलणे आणि गोड बोलून हे करून त्यांच्याकडनं समस्या त्यांच्या जाणून घेणे, त्यांना मदत करणे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत नक्कीच त्या बहुमताने निवडून येणार. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीत? खूप मोठा परिणाम होऊ शकतो, कारण महिलांना कसं आर्थिक मदत झालेली आहे. म्हणजे अगदी खालच्या ह्याच्यातले असू देत, सगळ्याच महिलांसाठी त्याचा खूप मोठा म्हणजे फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांचं खूप मदत होणार आहे, फायदा होणार या निवडणुकीत. महापालिकेची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, वातावरण काय आहे? आम्ही जसं प्रचाराला फिरतो तर आम्हाला ना महायुतीचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. म्हणजे काही जागेला आम्ही बघितलंय की प्रगती झालेली नाही, पण 9-10 वर्ष गेले कुणालाच नगरसेवक मिळालेलं नाही आहे. आत्ता काही थोडंसं पॉझिटिव्ह आमच्याबद्दल वाटतंय. बघूया पुढे काय होते. महायुतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? बहुतेक नरेंद्र मोदीजींचं काम असणार, आपल्या इथलं देवेंद्रजींचं काम असणार किंवा आमच्या प्रभागात अभयजींचं काम असणार, नेहाजींचं काम असणार. त्यामुळे थोडंसं आम्हाला वाटतं की आमच्याबद्दल जसं अभिदादांचं काम आहे
त्यामुळे पण असं वाटतंय की आम्हाला महायुतीबद्दल जास्त पॉझिटिव्ह आहेत लोक. आता भारतीय जनता पक्षाकडून या प्रभागातून नेहा अभय तेंडुलकर निवडणूक लढवत आहेत, एक महिला उमेदवार आहेत, काय सांगा तुम्ही? मी तिला गेले 15 वर्ष ओळखते आणि तिनं 10 वर्षापूर्वी स्वराज्य महिला मंच स्थापना केली. त्याच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आम्हाला खूप सारं शिकवलं, आम्हाला खूप प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आम्हाला सामावून घेतलं. परत तिने जे आत्तापर्यंतचे कार्यक्रम केलेत, वुमन्स डेचं, दांडिया, समर कॅम्प किंवा ड्रॉइंग फेस्टिवल किंवा दिवाळी फेस्टिवल्स, असे खूप सारे कार्यक्रम केलेत, असे खूप सारे कार्यक्रम घेतलेत आणि तिनं प्रत्येक भागातल्या लेडीज घेतल्यात. आज आम्ही प्रचाराला जेव्हा बाहेर पडतो आणि आम्ही आता प्रभाग 20 मोठा झाला आहे, तर आम्ही जेव्हा त्या प्रभागात जातो तर आम्हाला जेव्हा त्या लेडीज भेटतात तर आम्हाला तो प्रभाग नवीन आहे, पण त्या बायकांना नेहा नवीन नाही आहे. त्या म्हणतात अहो नेहा मॅडम आम्ही ओळखतो, त्यांच्यामुळे आम्हाला काम मिळालं आहे, आम्हाला रोजगार मिळाला आहे. आम्हाला त्यांनी कधी आपलं हातचं राखून काही शिकवलं नाही. आम्हाला त्यांनी तेल मेकिंग, साबण मेकिंग, असं दिवाळीचं जे काय असेल, दिवाळी ह्याचं दियांचं, ते सगळं आम्हाला त्यांनी शिकवलं आहे आणि रोजगार मिळवून दिलं आहे. काय सांगाल नेहा तेंडुलकर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? तिनं आजपर्यंत तरी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले. म्हणजे तिचं कसं आहे की ती एखादा कार्यक्रम आयोजन करते तर आम्हाला सगळ्यांना अगोदर बोलवते आणि प्रत्येकीला विचारते की काय काय कसं करायचं आहे आणि मग ते नियोजन करताना प्रत्येकीला ते काम वाटून देते आणि व्यवस्थित तिची काय काय आहे प्रत्येक अपडेट घेत राहते. जसं काही शेवटपर्यंत ती असं मग तुमची जबाबदारी आहे तुम्ही बघा असं नाही करत. ती प्रत्येक वेळेला हां तुम्हाला ह्याच्यासाठी काय हवं आहे का, मी आणून देऊ का, हे तुम्हाला मिळालं का, असं सगळ्यातून सहयोग करून ते काम पूर्णपणे व्यवस्थित पार पडून घेते. नक्कीच. काय सांगाल लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होईल या निवडणुकीत? ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर खूप परिणाम होतो. म्हणजे असं 1500 रुपये वाटते लोकांना की खूप मोठी रक्कम नाही आहे, पण जी लेडीज घरी असते तिला जर कुणाकडे जायचं असेल तर तिने 50-100 रुपये खाऊ घेऊन जाताना पण घरच्यांकडे बघावं लागतं. पण आज असं उलट झालंय, तिला नेताना कुणालाही बघायला लागत नाही. ती आपले पैशांनी कुणालाही खाऊ घेऊन जाऊ शकते, माहेरी सासरी कुठल्याही कार्यक्रमात ती आनंदानं त्यामुळे जाऊ शकते. तर साहजिकच हे 1500 रुपये तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत लाडकी बहिणीचे. त्याचा परिणाम थोडा तर व्हायलाच पाहिजे. काय सांगाल खूप वर्षांनी एक तर निवडणूक होते, एकंदरीत कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? नाही 100% नेहा तेंडुलकर तर येईलच निवडून. कारण त्यांचं कसं आहे, पदावर नसताना सुद्धा त्यांनी एवढं काम केलं आहे प्रत्येक भागामध्ये. म्हणजे प्रभाग क्रमांक 20मध्ये कुठल्याही पद नसताना काम जे केलं आहे ना, त्याच्यामुळे लोकांचं मन त्यांच्यावरती आहे. म्हणजे ती निवडून येईल नक्की. एकंदरीत नेहा मॅडमांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत सर्वांना एकत्र घेऊन विचार करून एकमेकींचा काम करण्याची पद्धत आहे. म्हणजे स्वतः एकटं ठरवलं आहे आणि केलं आहे आणि मोकळं झालं आहे असं नाही आहे त्याचं नेहाचं. त्याच्यामुळे त्यांचं चांगली आहे काम करण्याची पद्धत. एकंदरीत काय सांगाल, तेंडुलकर कुटुंबियांना मोठा सामाजिक कार्याचा वारसा आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता त्याबद्दल काय बोलायचं, कारण त्यांना आहेच ऑलरेडी वारसा. त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे मला हे पद नाही आहे म्हणून मी का करू काम असं काही केलेलं नाही आहे. म्हणजे हा भाग आपलाच आहे, यांना गरज आहे म्हणजे कुठल्याही सुधारणा कामाची. आता मी इथं येऊन 25 वर्ष झाली लग्न होऊन, तर नगरसेवक असून सुद्धा जी कामं झालेली नाहीत ती ह्यांनी नगरसेवक नसताना केलेली आहेत कामं तेंडुलकरांनी. त्याच्यामुळे आम्ही हक्कानी त्यांना कुठलंही काम असलं तरी फोन करतोय. 5-10 मिनिटामध्ये त्या कामाचं निरसन झालेलं असतं. काय होईल या निवडणुकीत? नक्कीच महायुती येईल. काय वाटतं तुम्हाला काकू? मी एवढंच सांगेन की एक सुशिक्षित महिला असती ती आपल्याबरोबर इतर स्त्रियांना पण मोठं करण्यासाठी धडपडत असते आणि हेच नेहा मॅडम सध्या करत आहेत. आणि सुशिक्षित महिलेला विचारांची भरपूर शिदोरी असती, त्यामुळं आमचा नेहाला 100% पाठिंबा आहे स्त्रियांचा. एकंदरीत बघायला गेलं तर ते एक सक्षम महिला उमेदवार आहेत. काम करण्याची पद्धत कशी आहे? अतिशय
शिस्तबद्ध काम आहे आणि एकाकडंच वाहत जाणे ही गोष्ट त्यांच्याकडं नसते. प्रत्येक स्त्रीला समान हक्क मिळावा, समान तिला वर नेताना प्रत्येकीला समानतेनं नेणं ही त्यांची जी कार्य करण्याची पद्धत आहे. त्यामुळेच त्यांचं स्वराज्य महिला आज चांगल्या स्थितीत असून ते उत्तम प्रकारे आहे आणि ह्या सगळ्याला राजूदादांची विचारांची त्यांना जोड मिळालेली आहे, साथ मिळालेली आहे, घरच्यांची साथ मिळालेली आहे, जेणेकरून त्या आज सक्षमतेने करू शकतात प्रत्येक गोष्ट. आणि विचारांचं म्हणाल तर तुम्ही अतिशय दोघांचेही विचार सगळ्यांचा विचार करून राहणारे असल्यामुळे ते आमच्या भागामध्ये अतिशय लाडके आहेत जोडी. तेंडुलकर कुटुंबीय आणि जनता यांचं नातं कसं आहे? अतिशय चांगलं आहे, कारण डाऊन टू अर्थ असणं ह्याला फार महत्त्व आहे आजच्या जगात. आणि ही जोडी तेंडुलकर कुटुंबीयच डाऊन टू अर्थ आहे. काकींना आम्ही बघतोच आहे, योगासनाचे क्लासेस त्या मोफत घेतात, स्त्रियांकडून कुठलीही अपेक्षा न करता. आज कोरोनानंतर लोकांना आरोग्याचं भरपूर महत्त्व कळालेलं आहे आणि काकींपासून मिळालेला वारसा ते दोघं अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढं चालवत आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल काही शंकाच नाही. माहितीला कशा प्रकारे जनता प्रतिसाद देईल? जनतेला काही चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत महायुतीनं, जेणेकरून पहिलाच जर बघायला गेलं तर रस्त्यांचा जो विषय आहे तो बऱ्यापैकी आता कोल्हापुरात मिटत आलेला आहे. काही प्रमाणात राहिलेला आहे तो ते कव्हर करतील. आणि युवांचं असं म्हणणं आहे की पुढं जायचं असेल तर आज अतिशय चांगल्या विचाराचे लोक आपल्याबरोबर पाहिजेत. त्यामुळं 80% लोक तरी महायुतीबरोबर आहेत असं आम्हाला वाटते. एकंदरीत अनेक वर्षांनी निवडणुका अनेक तुम्हाला काय वर्षांनी. वाटते नगरसेवक कसा असावं, काय सांगाल बरं? तेंडुलकर मॅडम आणि अभय तेंडुलकर आणि नेहा तेंडुलकर हे दोघंही एकतर मुळात सुशिक्षित आणि डाऊन टू अर्थ असणारे म्हणजे नगरसेवक पदाला एक लायक माणसं आहेत ती. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या बेसिक ॲम्युनिटीज होत्या आमच्या त्याच्याकडं त्यांनी पद कुठलंही नसताना त्याच्याकडं लक्ष देऊन इथं आता गेली 26-27 वर्ष झाली आमची लग्न होऊन, पण आम्ही रस्ता कधी बघितला नव्हता. पण ही म्हातारी माणसं आहे, त्याचा विचार करावा काय करावा हे कुणी कधी केला नाही. पण ह्यांनी कुठलंही पद नसताना स्वतः आपला हे करून रस्ता मंजूर करून घेऊन आम्हाला रस्ता करून दिला. सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते रस्त्याचं. रस्त्यावरून चालताना भीती वाटायची आम्हाला. दुसरी गोष्ट असतील आम्हाला काळंबवाडीचं पाणी आलं पण आम्हाला कोण ते पाईप काढून दिले नव्हते. त्यांनी पाईप्स काढून दिले. आम्ही एक फोन केला फक्त, तर अभय तेंडुलकर साहेबांनी स्वतःच्या ह्याच्यातनं खर्चातनं पैसे घालून ते पाईप्स काढून दिलेले आहेत. तेंडुलकर मॅडम वगैरे असतील, दोघंही नवरा बायको. आता इथं मोफत वाचनालयाची गाडी येते, त्याचा तर इतका बेनिफिट होतो. तरुण वर्ग वगैरे असू दे, आम्ही असू दे, आम्हाला वाचनालयाला पुस्तकं वगैरे मिळतात. छान. म्हणजे दोघंही तेंडुलकर मॅडम आणि अभय तेंडुलकर सर दोघंही आम्हाला तसं परकं असं काही वाटलं नाही. आम्हाला आमच्या घरचे असल्यासारखे वाटत आहेत. या निवडणुकीत काय होईल? महायुतीचा विजय, दुसरं काही नाही. महायुतीच येणार. तेंडुलकर मॅडम येणार ते येणारच, पण महायुतीचाच विजय होणार आहे. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीत? मगाशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लाडक्या बहिणीचा खूप परिणाम होणार आहे याच्यावर. कारण गृहिणी जी असती तिला सगळ्या गोष्टींची, प्रत्येक गोष्टीसाठी नवरा असू दे म्हणजे घरचे कुटुंबीय जे घर चालवतात त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. ह्या लाडकी बहिणीचे पैसे येतात तेव्हापासून छोट्या मोठ्या गोष्टींवर अवलंबून तिला राहावं लागत नाही. बरं काही नाही तर 1500 रुपये येतात. बरं त्यातनं काहीतरी बिझनेस ती छोटासा चालू करून तिला थोडासा हातभार लागतो घर बसल्या काहीतरी करून. महापालिकेची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल? सध्या काय वातावरण आहे? सध्या बघितलं तर ह्या वर्षीची निवडणूक ही महायुतीच्या अंतर्गत होत आहे. तर मला असं वाटतं की भाजप आणि शिवसेनेचीच सत्ता नक्की येणार. का असं का वाटतं की तुम्हाला माहिती झाली पाहिजे? कारण मी स्वतः एक बहीण या नात्यानं लाडक्या बहिणी योजनेबद्दल मी सांगू इच्छिते. कारण खरंच आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं आपल्या स्वतःचा स्वखर्चाने हक्काचे जे 1500 ते 2000 रुपये येतात मंथली, आपण त्या पैशाने स्वतःसाठी काहीतरी करू शकतो. हे कुठल्या तरी भावाला असं आपल्याबद्दल वाटलं आणि ह्या निवडणुकीमध्ये एक बहिणीचा विचार केला आणि बाकी सगळ्या बऱ्याचशा योजना विचार केला तर नक्कीच विजय हा आपलाच होणार आहे असं मला वाटतं.
नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा एकतर सगळ्या लोकांशी तो एकरूप झाला पाहिजे आणि त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या ज्या बेसिक गरजा आपण ज्या म्हणतो तर त्या पाहण्याचा कल त्याचा एक नगरसेवक होण्याच्या आधी एक चांगलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे आणि ह्या व्यक्तिमत्वातून त्याला त्याच्या समस्या कळल्या पाहिजेत आणि तो त्याच्या समस्येपर्यंत आधी जसा पोहोचत होता तसा त्यानंतरही पोहोचेल अशी त्याला स्वतःला खात्री पटली पाहिजे. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाकडून नेहा तेंडुलकर निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? डॉक्टर नेहा तेंडुलकर मॅडमचा तर विषय असा आहे की ह्या पदासाठी त्या उभारल्यात हीच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण नेहा मॅडमचं व्यक्तिमत्व हे अंतर्गत आणि बाह्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. लोकांशी बोलण्याची त्यांची जी पद्धत आहे ते एक आपुलकी या नात्यानं नेहमीच जनतेशी एकरूप असतात आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की आज डॉक्टर पदवी असून सुद्धा ही महिला सर्वसामान्यापर्यंत बिनधास्तपणे पोहोचते आणि प्रत्येकाला आदराने त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा, ज्या की अजूनही पदावर नाहीत, कुठली सत्ता त्यांच्या हातामध्ये नाही, स्वतःचे पैसा आणि आर्थिक सगळ्या गोष्टीचा खर्च करून आपले माननीय दादा आहेत सरांच्या थ्रू त्या सगळ्या गोष्टी करतात आणि ह्या जनतेसाठी सत्ता नसतानाही त्यांचा भरभरून कार्याचा भाग दिसतो आहे. त्यामुळे नक्कीच नेहा तेंडुलकर मॅडम ह्या 2020 प्रभागामधून नक्कीच निवडून येतील असं मला वाटतंय आणि हा माझा विश्वास आहे. तर मला अशी खात्री आहे की प्रभाग क्रमांक 20 मधून डॉक्टर नेहा तेंडुलकर यांचा विजय हा नक्की आहे आणि तेंडुलकरांचा विजय हा नक्की होणारच अशी मला मनापासून खात्री वाटते. नक्कीच तेंडुलकर कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे, काय सांगाल? तेंडुलकर कुटुंब हे कायमच महापूर असू दे किंवा कोविडच्या काळामध्ये जो पडता काळ होता त्यामध्ये अभय दादांचं काम हे खूप म्हणजे त्या कार्याला त्यांच्या कुठली उपमाच देता येत नाही. कारण रात्री अपरात्री सगळं जनतेला खूप प्रसंग होते, अडचणी होत्या, त्या प्रत्येक फोनला त्यांनी उत्तर देऊन स्वतःची यंत्रणा जिथपर्यंत लावता येते त्या योजनेपर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. काहीही स्वतःला कुठलंही मानधन नसताना स्वखर्चानं त्यांनी लोकांच्या गरजाही पुरवलेल्या आहेत. प्रभागात हवा कोणाची? प्रभागात हवा महायुतीचीच आहे सर. असं का म्हणताय? कारण आजपर्यंत महायुतीने भरपूर कामं केलेली आहेत. म्हणजे या प्रभागात म्हणाल तर नेहाताईंकडे किंवा अभय सरांच्याकडे कोणतंही पद नसताना सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्यांच्यात काम करण्याची वृत्ती आणि कळकळ दिसून येते. सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत आहे आणि ते स्वतः त्यांच्या परीनं जे होईल ते करत असतात. तेंडुलकर कुटुंबियांची काम करण्याची पद्धत? तेंडुलकर कुटुंबियांची काम करण्याची पद्धत म्हणाल तर तुम्ही साधं लहान मुलगा जर एखादं काम घेऊन गेलं, गरीबातली गरीब व्यक्ती असू दे किंवा कोणी जाऊ दे, त्यांचं दार 24 तास तुमच्यासाठी उघडं असेल. मी या कुटुंबाला गेली 6 ते 7 वर्ष ओळखते. एक बहिणीप्रमाणे नातं आहे माझं त्यांच्याशी. ते मी नेहमी म्हणते की त्यांच्या घरी आलं की मला नेहमी माहेरी आल्यासारखं वाटते. त्यामुळे नेहाताई या नगरसेवक पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत ती आपण सविस्तरपणे जाणून घेतली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.